नमस्कार. आज आपण 7वा प्रॉब्लेम सोडून दाखवणार आहोत. आतापर्यंत आपण 6 प्रॉब्लेम घेतलेले आहे. आजचा 7वा प्रॉब्लेम आहे तो आपण नेहमीप्रमाणे स्क्रीनवर दिसतो तो लिहून घ्यायचा आणि मग तो समजून घ्यायचा. यात जर काही अडचण आली तर ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवा. चला आपण आता सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेम नंबर 7. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7वा प्रॉब्लेम पाहणार आहोत. 7वा प्रॉब्लेम आहे सप्रे अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली. इक्वली म्हणजे समान नफा तोटा वाटून घेतात सप्रे आणि अत्रे. त्यांचं हे ट्रायल बॅलन्स दिलं आहे ते आपण सॉर्ट आउट करूया. डेटर्स आपल्याला माहीत आहे असेट आहे. परचेसेस आपण परचेसेस ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. रिटर्न जे आहे हे पलीकडच्या साईडच्या आयटममधून वजा करायचं म्हणजे सेलमधून वजा करायचं आहे. ते सेल रिटर्न. परचेसचं रिटर्न या साईडला असेल. हे जे रिटर्न आहे परचेसचं रिटर्न आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगला पहिलाच आयटम घेतो. लँडेड बिल्डिंग असेट आहे. कॅरेज आपण ट्रेडिंगला लिहितो. रेंट प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो. हे ड्रॉइंग जे आहे हे आपण कॅपिटल अकाउंटला घेणार. सॅलरी जी आहे ती प्रॉफिट अँड लॉसला घेत असतो. बॅड डेट प्रॉफिट अँड लॉसला घेत असतो. मशिनरी आपण असेट साईडला घेतो. ब्रॅकेटमध्ये त्याला माहिती दिली म्हणजे ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला स्टार करूया. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट आहे हे प्रॉफिट अँड लॉसला घेतो. पुढे आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे. त्याच्यानंतर पुढे आहे सेल. सेल आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. त्यानंतर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही लायबिलिटी असते. त्यानंतर आहे सनरी इन्कम ही प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटला लिहितो. प्रोव्हिडंट फंड ही लायबिलिटी आहे. ह्या बाजूचं फंड इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे आणि ह्या बाजूची जी प्रोव्हिडंट फंड आहे क्रेडिट बाजूची ती लायबिलिटी आहे. रिटर्न हे त्या बाजूच्या याच्या अमाऊंटमधून वजा करतो आहे. परचेसेसमधून वजा करणार. पुढे आहे कमिशन प्री रिसिवड. प्री रिसिवड म्हणजे अगोदर मिळालेलं कमिशन. म्हणजे एखादी गोष्ट आपण एखादं काम करण्यापूर्वी आपल्याला कमिशन मिळालं असेल तर त्याला प्री रिसिवड कमिशन म्हणतात. म्हणजे ते इन्कम नाही आपलं, ते लोकांचेच पैसे समजून आपल्याला लायबिलिटी साईडला द्यावं लागतील म्हणून ते आहे लायबिलिटी. त्यानंतर आहे RDD. हा आपण प्रॉफिट अँड लॉस लिहित असतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्सचे सॉर्ट आउट केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया आणि त्या पद्धतीने आपण पलीकडे पुन्हा करून घेऊया. या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तो 2 ठिकाणी लिहितो. एक ट्रेडिंग अकाउंट आणि असेट साईडला. डेप्रिशिएशन आहे लँड अँड बिल्डिंगवरती 5% आणि मशिनरीवरती 10%. तर आपण लँड अँड बिल्डिंगवरती 5% आहे. या ठिकाणी आपण लँड अँड बिल्डिंग आहे या ठिकाणी 5% डेप्रिशिएशन आहे आणि मशिनरीवरती या ठिकाणी आपल्याला 10% दिलेलं आहे. 10% तर ते आपण या ठिकाणी लिहित आहोत. मशिनरीवरती 10% डेप्रिशिएशन आहे. म्हणजे या 2 ठिकाणी खुणा केलेल्या आहेत आपण. आता पुढे पाहूया. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट म्हणजे RDD आहे 5%. हा RDD आहे. हा प्रॉफिट अँड लॉसला घेत असतो. पण राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट हे पण न्यू बॅड डेट आहेत. हे न्यू RDD आहे. हा न्यू बॅड डेट आहे. आपण हे डेटर्समधून मायनस करतो आणि नंतर ओल्ड बॅड डेटमध्ये ॲड करत असतो म्हणून ही डेटरला ॲडजस्टमेंट आहे. गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 3000 रुपयाचा माल विकलेला आहे आणि त्याची एंट्री केलेली नाही. मग आता एंट्री केलेली नाही म्हणजे आता आपल्याला फायनल अकाउंटमध्ये एंट्री करून घ्यावी लागेल. ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे सेल वाढणार आहे आणि आपली उधारी वाढणार आहे लोकांकडली. म्हणजे सेलमध्ये ॲड करावं लागेल आणि डेटर्समध्ये ॲड करावं लागेल. हे सेलमध्ये आणि डेटर्समध्ये ॲड करावं लागेल. पुढे आहे गुड्स 8000 वेअर परचेस 31 मार्च 19 इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट.
क्लोजिंग स्टॉक म्हणजे जो दुकानात माल आहे त्याच्यामध्ये त्याची किंमत आपण धरलेली आहे, परंतु ती बाकीच्या बुक्समध्ये त्याची नोंद नाही. बाकीचे बुक म्हणजे आपण परचेस केला माल की परचेस अकाउंटला लिहितो, तर परचेस अकाउंटला नोंद नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला परचेसमध्ये ते ॲड करावं लागेल. आणि परचेसमध्ये ॲड केलं म्हणजे आपण तो माल उधार आणला असं गृहीत धरून ते आपल्याला क्रेडिट साईडला पण लायबिलिटी साईडला पण क्रेडिटरमध्ये ते ॲड करावं लागेल. म्हणजे आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंटला परचेसेसमध्ये ॲड करून लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये ॲड करावं लागेल. कारण या ठिकाणी पण सेम आयटम होता, 3000चा माल विकला होता पण एंट्री नव्हती, म्हणून सेल वाढला आणि डेटर्स वाढलं. तसंच परचेस केलेलं आहे पण रेकॉर्ड केलेली नाही एंट्री, म्हणून परचेस पण वाढला 8000 आणि मग क्रेडिटर्स पण वाढलं. परचेस आणि क्रेडिटर्स यांचा संबंध येतो, सेल आणि डेटरचा संबंध असतो नेहमी. सेल केला म्हणजे माल विकला आणि उधार विकला म्हणजे डेटर्स म्हणतात. परचेस केला म्हणजे माल खरेदी केला आणि उधार खरेदी केला म्हणजे क्रेडिटर्स. तर अशा पद्धतीने डेटर क्रेडिटरला ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर अनरेकॉर्ड, त्यानंतर डेप्रिशिएशन आहे, डेटरला ॲडजस्टमेंट आहे, सेलला आहे, परचेसला आहे. अशा पद्धतीने आपण एंट्री करताना ते लक्षात घेऊ. या ठिकाणी परचेसला पण ॲडजस्टमेंट आहे, सेलला पण ॲडजस्टमेंट आहे आणि क्रेडिटरला ॲडजस्टमेंट आहेत. एवढ्या सगळ्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी आहेत. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेममध्ये सर्वात पहिल्यांदा सनरी डेटर्स आहेत 40,000 रुपये. एक नंबरला दिलेले आहेत सनरी डेटर्स 40,000 रुपये. तर आपण सनरी डेटर्स आसेट साईडला लिहितोय, आसेट साईडला लिहूया. सनरी डेटरला ॲडजस्टमेंट आहेत, आपण ॲडजस्टमेंटसह तो आयटम आपण आसेट साईडला लिहित आहोत. या ठिकाणी हे बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहित आहोत सनरी डेटर्स. सनरी डेटरची किंमत आहे 40,000 रुपये. आपण या ठिकाणी इनर कॉलमला 40,000 रुपये असेट साईडला लिहिलेले आहेत आणि त्याच्या ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी पाहूया. सनरी डेटर्सला ॲडजस्टमेंट आहेत. या ठिकाणी क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट 5% ऑन डेटर्स, 5% RDD आहे, 5% RDD काढायचा आहे. राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट, हा न्यू बॅड डेट आहे. आता प्रोसेस आपण समजून घेऊया. हा RDD 5% आणि ही बॅड डेट हे दोन्ही पण डेटरमधून वजा करायचे, पण अनुक्रमे सगळ्यात अगोदर आपल्याला न्यू बॅड डेट जो आहे तो वजा करायचा आणि मग जी किंमत येईल त्या किंमतीवरती हे 5% अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर हे तर आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर बिल्स रिशेबल डिसऑनर अनरेकॉर्डेड सेल असे ॲडजस्टमेंट आहे का त्या पाहिजेत. तर या ठिकाणी 3 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे. गुड्स वर्थ ₹3,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 3,000 रुपयाचा माल विकला आहे, एंट्री नाही आहे, म्हणजे सेल वाढेल आणि डेटर्सची किंमत वाढेल. तर आपल्याला वाढेल म्हणजे आपल्याला ते डेटर्समध्ये ॲड करावे लागेल. तर आपण डेटर्समध्ये सेल ॲड करूया. अनरेकॉर्डेड सेल 3,000 रुपये. आपण अनरेकॉर्डेड सेलचे 3,000 रुपये ॲड केले, 43,000 रुपये डेटरची किंमत आली. त्यानंतर सिरियली आपल्या ठरल्याप्रमाणे ही जी ॲडजस्टमेंट आहे यामध्ये RDDच्या अगोदर हे 1,000 रुपये बॅड डेटचे वजा करायचे असतात. लेस न्यू बॅड डेट 1,000 रुपये. 1,000 रुपये आपण 43,000तून वजा केले, अमाऊंट आली 42,000 रुपये. आता शेवटची स्टेप राहिली ती म्हणजे या ठिकाणी आहे 5% बॅड अँड डाऊटफुल डेट म्हणजे RDD आहे 5%. तो आपल्याला कधी काढायचा, ज्यावेळेस डेटर्समध्ये सर्व आयटम ॲड झाले आणि बॅड डेट वजा होतो त्यानंतरच आलेल्या रकमेवर काढतात. डेटर्समध्ये ॲड होणाऱ्या रकमा ॲड केल्यानंतर बॅड डेट मायनस केल्यानंतर जी रक्कम येते त्यावर काढायचा. आता या ठिकाणी आपण अनरेकॉर्डेड सेल ॲड केलं, 43,000 रुपये आले, त्यातून न्यू बॅड डेट वजा केले 42,000 रुपये. ह्या 42,000वरती आपल्याला 5% काढायचे आहेत. तर ह्या ठिकाणी आपण गुणाकार भागाकार केला,
5% काढूया. या ठिकाणी 420 गुणिले 5 2100 रुपये अमाऊंट येत आहे. या ठिकाणी लेस करायचे ते लेस 5% RDD 2100 रुपये या ठिकाणी आपण ते मायनस केलेले आहेत. 42,000तून 2100 मायनस केले की बाहेर रक्कम येत आहे 39,900 रुपये. या ठिकाणी डेटरची पूर्ण प्रोसेस झालेली आहे. आता हे जे ॲडजस्टमेंट याचे सेकंड इफेक्ट हे सेलमध्ये ॲड होणार आहे. हे बॅड डेप आणि RDD आपण ओल्ड बॅड डेपमध्ये ॲड करणार आहोत प्रॉफिट अँड लॉसला. हे ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत हे प्रॉफिट अँड लॉसला. आपण ते लगेच घेऊया म्हणजे याचं पूर्ण जे एंट्री आहेत ते संपून जातील. तर या ठिकाणी आपण सगळ्यात सुरुवातीला अनरेकॉर्डेड सेल घ्यायचं म्हटल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला जाऊया. ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी सेलची एंट्री करूया. सेल आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये पाहू शकता 85,000 रुपये सेल आहे आणि सेलला पण ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे 3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड म्हणजे अनरेकॉर्डेड सेल. आता सेलची एंट्री केलेली नाही आहे 3,000ची म्हणजे सेल वाढेल म्हणजे 3,000 आपल्याला ॲड करावे लागतील. तर ते आपण ॲड करूया. आता हे 85,000मध्ये अनरेकॉर्डेड सेल ॲड करून प्लस अजून एक ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे रिटर्न हे 800 रुपये वजा करायचे. तर चला आपण आता सेलची एंट्री करूया. सेल लिहूया 85,000 या ठिकाणी बाय सेल 85,000 ठरल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अनरेकॉर्डेड सेल 3,000 रुपये. अनरेकॉर्डेड सेल 3,000 रुपये. 85 आणि 3 88,000 रुपये किंमत आली. लेस रिटर्न आहेत. सेल क्रेडिट बाजूला असतात तर त्याचा रिटर्न डेबिट साईडला असतं ते आहे 800 रुपये. ते आपण लिहून टाकूया. 800 रुपये या ठिकाणी लिहिलेत. 87,200 रुपये या ठिकाणी आउटर कॉलमला येतील. या ठिकाणी सेलची ॲडजस्टमेंट पूर्णपणे झाली. आपण पूर्ण एंट्री केल्यात. आता पुन्हा डेटर्सच्या ठिकाणी जाऊया. या ठिकाणी न्यू बॅड टेप 1,000 रुपये आणि RDD 2100 रुपये हे दोन आयटम जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचे आहेत. आता प्रॉफिट अँड लॉस या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट नंतर सलग प्रॉफिट अँड लॉस करत असतो काही वेळी सोडून. तर मग या ठिकाणी हे दोन आयटम घेण्यापूर्वी ते आपल्याला बॅड डेपमध्ये ॲड करून घ्यावे लागतात. तर या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेप दिलेले आहेत ते पाहूया. बॅड डेप दिलेले आहेत 1,000 याला ओल्ड बॅड डेप म्हणतात म्हणून ते आपण सगळ्यात सुरुवातीला लिहायचे ओल्ड बॅड डेप. आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहित आहोत ओल्ड बॅड डेप 1,000 रुपये. आता ह्या बॅड डेपमध्ये ह्या डेटर्समधून जे वजा केलेलं आहे न्यू बॅड डेप आणि न्यू RDD ती दोन्ही ॲड करायची आहे. इकडे लेस केलेलं आहे आणि ते बॅड डेपमध्ये प्रॉफिट अँड लॉसला ॲड करायचे आहेत. 1,000 रुपये बॅड डेप 2,100 रुपये RDD. तर या ठिकाणी आपण म्हणूया ॲड न्यू बॅड डेप 1,000 रुपये ॲड न्यू RDD 2,100 रुपये असे मिळून तिन्हींची बेरीज करायची असते. 1, 2, 4,100 रुपये बेरीज येईल. आता ही बेरीज एक तर बाहेर लिहितात RDD ट्रायल बॅलन्समध्ये RDD नसेल तर. जर ट्रायल बॅलन्समध्ये RDD असेल तर तो वजा करायचा. पण पाहूया ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला RDD आहे तो आहे 400 तो ह्या तिन्ही आयटममधून लेस करायचा. तर आपण आधी बेरीज करूया. 4,100 लेस ओल्ड RDD 400 रुपये. या ठिकाणी 400 रुपयातून मायनस केले की 3,700 रुपये आउटरला येतील. म्हणजे आपण ह्या डेटर्समध्ये 3 प्रकारच्या ॲडजस्टमेंट होत्या. एक म्हणजे अनरेकॉर्डेड सेल तर ती ह्या ठिकाणी ॲड केलं. नंतर आपण ते सेलमध्ये पण ॲड केले. मग सेलमध्ये ॲड करताना सेल आयटम पूर्ण करण्यासाठी आपण रिटर्न पण वजा केले आणि सेल कंप्लीट केला. त्याच पद्धतीने बॅड डेप वजा केलेले आहेत RDD वजा केलेले आहेत. आता ह्याचे दुसरे इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला द्यायचे होते तर आपण या ठिकाणी ते दोन्ही दिलेले आहेत. असं एक आयटम देत आणि त्याच्या सर्व ठिकाणच्या एंट्री कंप्लीट करून टाकायच्या लगेच. तर अशा पद्धतीने आपण
या ठिकाणी डेटर्स हा जो पहिला आयटम आहे हा आपण पाहत होतो. दुसरा आयटम आहे परचेस, त्याला स्टार आहे म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे. परचेसेस आहे 65,000. आता ॲडजस्टमेंट काय आहे तर रेग्युलर ॲडजस्टमेंटमध्ये रिटर्न्स दिलेले आहेत ते वजा करणार आहोत. ते सोडून ॲडजस्टमेंट आहे तर ती म्हणजे ती 6 नंबरला ॲडजस्टमेंट आहे. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस ऑन 31 मार्च इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. परचेसला ही जी ॲडजस्टमेंट ही समजून घेऊया एकदा. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस, 8,000 रुपयाचा माल 31 तारखेला खरेदी केलेला आहे शेवटच्या दिवशी. इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक म्हणजे जो आपण क्लोजिंग स्टॉक मोजला आहे त्या किमतीमध्ये हा माल धरलेला आहे आपण. परंतु बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, अकाउंटमध्ये एंट्री नाही याची. म्हणजे कुठं एंट्री असते, माल खरेदी केल्यानंतर 2 ठिकाणी एंट्री होती. एक म्हणजे परचेसला डेबिट साईडला एंट्री होती आणि दुसरं म्हणजे कॅश केलं तर कॅशला होती आणि चेकने व्यवहार असेल तर चेकला होती आणि उधार असेल तर त्या व्यक्तींना ज्याने उधार दिला त्याच्या नावावर. म्हणजे थोडक्यात यांनी काय होतं की क्रेडिटर्स वाढतात आणि परचेस केलेला आहे एंट्री नाही तर आपल्याला ती एंट्री करावी लागेल. आता एंट्री करता येणार नाही तर आपल्याला डायरेक्ट परचेसमध्ये ॲड करावं लागेल. परचेसमध्ये ॲड केलं की या ठिकाणी क्रेडिटमध्ये पण ॲड करावं लागेल. अशा 2 ठिकाणी ते ॲड होतं. तर आपण अगोदर परचेस लिहूया. या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला ओपनिंग स्टॉक लिहित असतात. ओपनिंग स्टॉक परचेस लिहिण्यापूर्वी ओपनिंग स्टॉक शोधायचा. आपण या ठिकाणी ओपनिंग स्टॉक अगोदर घेऊया. तो आहे 18,000 रुपये. ओपनिंग स्टॉक 18,000 रुपये लिहिले. आता आपण परचेस लिहूया. परचेसेसची अमाऊंट या ठिकाणी आहे, परचेसेस आहेत 65,000 ते लिहूया आपण. परचेसेस 65,000 लिहिलेत आणि आत्ता ॲडजस्टमेंट जी पाहिली ती आपल्याला ॲड करायची. ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस, अनरेकॉर्डेड परचेसेस ॲड करायचे. ते आहेत 8,000 रुपये. ते आपण 8,000 ॲड करूया. 65 आणि 8 73,000 रुपये या ठिकाणी अमाऊंट आलेली आहे. आता याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे. परचेस डेबिट बाजूला आहे म्हणजे त्याचं रिटर्न क्रेडिटला शोधायचं. या ठिकाणी रिटर्न आहे 1,500 ते लेस करूया. लेस रिटर्न 1,500 रुपये म्हणजे आउटरला येतील 71,500 रुपये. याच्यामध्ये आपण अनरेकॉर्डेड परचेसेस ॲड केले आणि रिटर्न लेस केले. अशा पद्धतीने परचेसची ॲडजस्टमेंट झाली, त्याचबरोबर रिटर्न पण झालं आणि अनरेकॉर्डेड परचेस पण एंट्री झालेली आहे. आता पुढे जाऊया. ओपनिंग स्टॉक आपण घेतलेला आहे, हे रिटर्न आपण सेलमधून घेतलेलं आहे. लँड अँड बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे, 5% डेप्रिशिएशन आहे, 10,000 रुपये किंमत आहे. आपण हे असेट साईडला लिहूया. या ठिकाणी ही असेट साईड आहे, या ठिकाणी लिहूया लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग आहे 10,000 रुपये आणि त्याला ॲडजस्टमेंट आहे 5%. ती पाहूया आपण. या ठिकाणी पाहू शकता आपण की लँड अँड बिल्डिंग डेप्रिशिएशन आणि लँड अँड बिल्डिंग 5% म्हटलं आहे, मशनरी 10%. तर 5% डेप्रिशिएशन मायनस करूया. 10,000च्या 5% म्हणजे 500 रुपये येईल. लेस 5% डेप्रिशिएशन 500 रुपये लेस करूया म्हणजे 10,000तून 500 गेले 9,500 आउटरला येतील. तर हे डेप्रिशिएशन लगेच लागोलाग आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला घेता येईल. या ठिकाणी म्हणायचं टू डेप्रिशिएशन ऑन. आता 2 अमाऊंटवरती डेप्रिशिएशन आहे म्हणून दोन्ही अमाऊंट लिहायच्यात, दोन्ही अकाउंटच्या नाव लिहायचे. लँड अँड बिल्डिंगवरती आहे 500 रुपये आणि ॲडजस्टमेंटमध्ये मशनरीवरती पण डेप्रिशिएशन दिलेलं आहे म्हणून मशनरीचं आपण नाव लिहून ठेवूया. मशनरी 2च ठिकाणी दोनच असेटवरती डेप्रिशिएशन आहे म्हणून दोन्हीचे आपण नावं लिहून टाकलेले आहेत. पुढे आता लँड अँड बिल्डिंग नंतर पुढे आहे कॅरेज. आता कॅरेज आहे 1200. आता कॅरेजला ॲडजस्टमेंट आहे का पाहूया. या ठिकाणी कॅरेज आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये. कॅरेजची पैसे दिलेले नाहीत 500 रुपये बाकी आहेत ते आपल्याला त्या कॅरेजमध्ये ॲड करावं लागतील. आउटस्टँडिंग आपण ॲड करत असतो. तर या ठिकाणी कॅरेज आहे 1200 रुपये आणि आउटस्टँडिंग कॅरेज आहे 500 रुपये. अशा पद्धतीने आपण ते या ठिकाणी ट्रेडिंगला लिहूया. टू कॅरेज
1200 रुपये ॲड आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये, दोन्हींची बेरीज 1700 रुपये आपण बाहेर लिहितो आहे. ह्या ठिकाणी आउटस्टँडिंग आहे म्हणजे देणं बाकी आहे. देणं म्हणजे लायबिलिटी साईड, लायबिलिटीला लिहावं लागेल आपल्याला. या ठिकाणी आपण कॅपिटल बॅलन्ससाठी 2-4 वेळी सोडून या ठिकाणी लिहूया आउटस्टँडिंग कॅरेज. लायबिलिटी साईडला लिहितो आहे आपण. आउटस्टँडिंग पार्ट 500 रुपये आहेत, तेवढेच आपण त्या ठिकाणी लायबिलिटीला लिहिलेले आहेत. तर पुढे पाहूया. कॅरेजनंतर पुढे आपण जाऊया रेंट रेट्स अँड टॅक्सेस. आता याला आपण रेंट टॅक्सेसबद्दल ॲडजस्टमेंट पाहूया. कुठंही ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आपल्याला ते रेंट रेट टॅक्सेसचे मार्क घ्यायचे आहेत. फुकाटमध्ये 1000 रुपये, 1000 रुपये लिहायचे आहेत. रेंट रेट्स अँड टॅक्सेस 1000 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आउटर कॉलमला लिहिलेले आहेत. पुढे आहे या ठिकाणी आपण पुढे पाहू शकता ड्रॉइंग दिलेली आहे. सप्रेची ड्रॉइंग 3000 आहे, आत्रेची ड्रॉइंग 2000 रुपये आहे. ह्या दोन्ही पार्टनरनी 3000-2000 रुपये बिझनेसमधून स्वतःसाठी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी त्यांचं कॅपिटल ते कमी होईल. मालकाने ड्रॉइंग घेतलं की कॅपिटल कमी होतं. तर मग आपल्याला कॅपिटल कमी करायचं म्हणलं तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावं लागेल. क्रेडिट साईडने कॅपिटल वाढतं, डेबिट साईडने कमी होतं. तर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट केलेलं आहे, त्याच्या डेबिट साईडला लिहूया टू ड्रॉइंग. सप्रेची ड्रॉइंग आहे 3000, हे आत्रेची ड्रॉइंग आहे 2000. अशा पद्धतीने आपण दोघांची ड्रॉइंग लिहिलेली आहे. आता पुढे पाहूया. ड्रॉइंगनंतर पुढे आपण पाहूया सॅलरी दिलेली आहे 3200 टू सॅलरीज 3200 रुपये सॅलरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे प्रॉफिट अँड लॉसला. पुढे आहे बॅड डेप आपण घेतलेला आहे. मशनरी आहे, मशनरीला स्टार आहे, ॲडजस्टमेंट आहेत, एक डेप्रिशिएशनची आहे आणि एक या ठिकाणीच इनर कॉलमला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर आपण याची ॲडजस्टमेंट सविस्तररित्या पाहूया. सगळ्यात सुरुवातीला आपण मशनरी असेट साईडला लिहूया 25,000 रुपये. असेट साईडला आपण इनर कॉलमला 25,000 रुपये लिहिलेले आहेत. तर याची नेहमीप्रमाणे जी ॲडजस्टमेंट असते ती डेप्रिशिएशन 10% काढायचे वजा करायचे हे आपल्याला माहीतच आहे. परंतु ती सोडून आपले एक ॲडजस्टमेंट आहे ती सगळ्यात अगोदर करायची. ती ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. या ब्रॅकेटमध्ये पाहू शकता ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000 ही ॲडजस्टमेंट आहे. आता ॲडजस्टमेंटचा अर्थ पहा. ॲडिशन म्हणजे आणखी त्याच्यामध्ये भर पडलेली आहे, म्हणजे आणखी खरेदी झालेली आहे. सुरुवातीला आपली मशनरी होती त्यामध्ये आणखी 10,000 रुपयाची ॲड झालेली आहे. अशी सुरुवातीची आणि नवीन 10,000 रुपये असे मिळून हे 25,000 रुपये आहेत. म्हणजे याचा अर्थ 25,000 रुपये हे टोटल आहे. 31 मार्चची अमाऊंट आहे. म्हणजे 1 एप्रिलला आपल्याकडे मशनरी 25 वजा 10 15,000 रुपयाची होती. नवीन खरेदी केलेली 10,000 आहे, जुनी 15 आहे, नवीन 10 आहे, असे मिळून हे 25 आहेत असा याचा अर्थ होतो. तर मग आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या दोन अमाऊंट आहेत याचं काय करायचं ते पाहूया. ॲडिशन्स 1 ऑक्टोबरला नवीन खरेदी 10,000 अशी टोटल 25मधून 10 वजा केले की 15,000 रुपये राहतात. आता हे 15 कोणते, म्हणजे याचा 15चा अर्थ होतो जुनी मशनरी आपल्याकडे 1 तारखेपासून 15,000ची होती, त्याच्यामध्ये 1 ऑक्टोबरला भर पडली 10,000ची, अशी 15 अधिक 10 अशी मिळून ही 25 आहे. तर डेप्रिशिएशन काढताना सुद्धा कुठल्याही ॲसेटवरती जेवढा वापर केला तेवढी त्याची किंमत कमी होत असते. जेवढा वापर कमी तेवढी किंमत कमी होते. आपण जर व्यवहारामध्ये पाहिलं 1 वर्ष आपण मोबाईल वापरला आणि विकला तर त्याची किंमत कमी येते. आपण 1 महिना वापरून जर तो विकला तर ती थोडीशी किंमत जास्त येते. म्हणजे आपण ॲसेटचा वापर जेवढा जास्त करू तेवढी त्याच्यामध्ये किमतीत घट होत असते. त्याच पद्धतीने मग डेप्रिशिएशनसुद्धा आपल्याला काढावं लागतं. 10% रेट जरी असला तर 25,000वरती 10% काढून जमणार नाही. कारण 15,000ची जी मशनरी ती 1 तारखेपासून वापरलेली आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 12 महिने वापरली, म्हणजे 15,000वर 10% या ठिकाणी डेप्रिशिएशन काढताना ओपनिंग किंमत जी आहे ती आहे 15,000 रुपये. त्यावरती 10%ने आपल्याला 1,500 रुपये डेप्रिशिएशन येईल. आणि ॲडिशन्स आहे
10,000 रुपये. 10,000वरती या ठिकाणी डेप्रिशिएशन काढलं तर 1,000 रुपये येईल. 1,000 रुपये डेप्रिशिएशन आल्यानंतर आपल्याला 1,000 रुपये घेता येणार नाही आहे. तर 10,000 रुपये हे जे हे जे ॲडिशन किंमत आहे याच्यावरती 10%ने 1,000 येतं. परंतु हे 10,000ची जी मशनरी ती आपण वर्षभर वापरलेली नाही, म्हणून आपल्याला त्याचा यूज किती केला ते आपण ह्या तारखेपासून पाहूया. 1 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, हे मार्चपर्यंत 6 महिने होतात. 6 महिन्याचंच फक्त डेप्रिशिएशन. हे वर्षाचं 1,000 आहे, 6 महिन्याचं त्याचं निम्मा होईल, ते होईल 500 रुपये. म्हणजे नवीनचं 500 आणि जुन्या असेटचं 1,500 रुपये, असं मिळून टोटल डेप्रिशिएशन 2,000 रुपये होईल. तर आपण या ठिकाणी 2,000 रुपये डेप्रिशिएशन वजा करूया. या ठिकाणी मशनरी तर लिहिलेलीच आहे. या ठिकाणी म्हणूया लेस 10% डेप्रिशिएशन, 2,000 रुपये लेस करूया. 25मधून 2 वजा केले, 23,000 रुपये या ठिकाणी राहिलेले आहेत. या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉसला पण लिहित असतो, अगोदरच आपण नाव लिहून ठेवलेलं आहे. 2,000 आणि 500, 2,500 रुपये टोटल डेप्रिशिएशन दोन्ही असेटचं येईल. अशा पद्धतीने ही ॲडिशन्स मशनरीची ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे. पुढे जाऊया. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे 4,000 रुपये, त्याला कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. 4,000 रुपये आपण प्रॉफिट लॉसला लिहायचे आहेत. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे, ही असेट आहे, ती पण आपण असेट साईडला लिहूया. ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 आधी प्रॉफिट लॉसला लिहूया. या ठिकाणी प्रॉफिट लॉसला लिहूया. या ठिकाणी आपण मशनरीची ॲडजस्टमेंट पूर्णतः समजून घेतली. याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला कळवा, मी पुन्हा एकदा समजून सांगेल. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्रॉफिट लॉसला लिहायचं आहे, आपण ते लिहून टाकूया, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहेत. आपण या ठिकाणी प्रॉफिट लॉसला लिहूया. टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 रुपये या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉसला लिहिलेले आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस नंतर प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे, ही असेट साईडला लिहायची आपल्याला 18,500 रुपये. तर आपण कामगारांचा पगारातून आपण PFमध्ये काही पैसे टाकत असतो, तर ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 18,500 रुपयाची. तर ती आपल्याला असेट साईडला लिहावी लागेल. असेट साईडला लिहूया. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, या ठिकाणी प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18,500 आपण असेट साईडला लिहिलेले आहे. आता ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू पूर्ण आता झालेली आहे. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला पाहूया. सेल झालेलं आहे लिहून. या ठिकाणी परचेसेस क्रेडिटर झालं, त्याला ॲडजस्टमेंट आहे. तर क्रेडिटल ॲडजस्टमेंट कोणती होती, तर ती अनरेकॉर्डेड परचेसेसची होती. या ठिकाणी 8,000 रुपयाचे अनरेकॉर्डेड परचेसेस होते, ते या ठिकाणी ॲड करायचे असतात. तर आपण क्रेडिटरमध्ये ते ॲड करूया. क्रेडिटर आपण अगोदर लायबिलिटी साईडला लिहूया. या ठिकाणी ही लायबिलिटी साईड आहे. लायबिलिटी साईडला म्हणूया टू क्रेडिटर्स या ठिकाणी लिहूया. क्रेडिटरची रक्कम त्या ठिकाणी आपण लिहितो आहोत. तर क्रेडिटरची रक्कम किती दिली ते पाहूया आपण ट्रायल बॅलन्सला. ती आहे 23,000 रुपये. त्यामध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस जे आहेत हे 8,000 रुपये ते ॲड करायचे. 23,000 रुपये ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 8,000, असे टोटल 31,000 रुपये आपण आउटरला लिहिणार आहोत. लायबिलिटी साईडला आता क्रेडिटर लिहून झाल्यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे सनरी इन्कम, हे प्रॉफिट अँड लॉसला लिहूया. या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहूया बाय सनरी इन्कम. या ठिकाणी सनरी इन्कम आहे 2,000 रुपये. पुढे जाऊया. इन्कम नंतर कॅपिटल आहे सप्रे आणि अत्रेचं 35,000 ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहूया. या ठिकाणी आपण जे कॅपिटल अकाउंट केलेलं आहे या ठिकाणी क्रेडिट बाजूला लिहूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000, अत्रेचं पण आहे 35,000 रुपये. या ठिकाणी आपण दोघांचं कॅपिटल लिहून टाकलेलं आहे. आता कॅपिटल लिहिल्यानंतर पुढे पाहूया. पुढे प्रोव्हिडंट फंड म्हटलं आहे.
इकडे इन्व्हेस्टमेंट होती, इकडे फंड आहे. आता जो काही फंड असतो क्रेडिट बाजूला तो लायबिलिटी असते. तर लायबिलिटी साईडला आपण लिहूया डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ह्या लायबिलिटी साईडला लिहूया प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंडची किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे 10,000. ती आपण लिहून टाकूया. या ठिकाणी आपण प्रोव्हिडंट फंड पण लिहिला. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे प्रोव्हिडंट फंड नंतर रिटर्न आहे. रिटर्न आपण ऑलरेडी वजा केलेलं आहे. कमिशन प्री रिसिव्ड आहे. कमिशन हे अगोदर मिळालं आहे. अगोदर मिळालेले पैसे आपले नसतात, ते लोकांचे असतात. कोणताही ॲडव्हान्स मिळालेला ॲडव्हान्स हा लायबिलिटी असते, दिलेला ॲडव्हान्स ही असेट असते. म्हणून हे ॲडव्हान्स कमिशन आहे ते लायबिलिटी साईडला लिहूया 800 रुपये. ह्या ठिकाणी लायबिलिटी साईडला लिहूया प्री रिसिव्ड कमिशन लिहूया 800 रुपये. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे पाहूया. पुढे आहे RDD घेतलेला आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्समधला प्रत्येक आयटम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता फक्त ॲडजस्टमेंट आहेत ते पाहूया. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक 23,000 रुपये. T आणि A म्हणजे ट्रेडिंगला घेतो आहे आणि असेटला घेतो आहे. तर ट्रेडिंगला आपण नेहमीप्रमाणे क्रेडिट बाजूला घेत असतो बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक जो आहे तो आहे 23,000 रुपये. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटला असेट्स बाजूला लिहित असतो क्लोजिंग स्टॉक 23,000 रुपये. अशा पद्धतीने आपण एक असेटला एंट्री केली, एक ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला केली, एक असेटला केलेली आहे. पहिली ॲडजस्टमेंट परिपूर्ण झालेली आहे. दुसरी ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन. आपल्याला आठवत असेल आपण लँड अँड बिल्डिंग मशिनरीमधून हे वजा केलेत आणि प्रॉफिट अँड लॉसला घेतलेले आहेत. हे आपण डेटर्समधून मायनस केलेत आणि प्रॉफिट अँड लॉसला घेतलेले आहेत. गुड्स वर्थ रुपये 3,000 रुपये आपण सेलमध्ये ॲड केले आणि डेटरमध्ये पण ॲड केले. आउटस्टँडिंग कॅरेज आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला ॲड केले कॅरेजमध्ये आणि आपण लायबिलिटी घेतलेलं आहे. लायबिलिटी पण घेतलेलं आहे. दोन ठिकाणी आपण इफेक्ट दिलेला आहे. म्हणजे ती ॲडजस्टमेंट संपत आहे. पुढे आहे गुड्स वर्थ रुपये 8,000 अनरेकॉर्डेड परचेसेस. या ठिकाणी आपण परचेसमध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रेडिटमध्ये पण आपण ॲड केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता फक्त आपल्याला प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधायचा. तो खाली लिहायचा. प्रॉफिट आला तर इथं लिहायचा, लॉस आला तर इकडे लिहायचा आणि यांची मग पुढे नेट प्रॉफिट काढून इक्वली तो वाटायचा आणि मग त्याचं एंट्री कॅपिटल अकाउंटला या ठिकाणी क्रेडिट बाजूला घ्यायची. प्रॉफिट असेल तर, लॉस असेल तर डेबिटला याचा बॅलन्स काढायचा आणि इथं लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून लिहायचं. या ठिकाणी आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून लिहिणार आहोत 17 आणि 18चा बॅलन्स या ठिकाणी लिहिणार आहोत आणि मग बॅलन्स शीटची बेरीज. अशा पद्धतीने आपण प्रोसेस करणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी मी सांगतो त्याप्रमाणे कृती करायची आणि त्या पद्धतीने त्या पुढे जायचं. मी ह्या ठिकाणी वेळेअभावी डायरेक्ट उत्तरं लिहित आहे. या ठिकाणी ह्या बाजूची बेरीज 87 आणि 3 90 1,10,200 बेरीज येते. 1,10,200 बेरीज याची येते. या बाजूची 18 आणि 71 79 या ठिकाणी समजा 70 10 80 80 89 90 समजा 91,200. ह्या बाजूची 91,200 येईल आणि ह्या बाजूची येते 1,10,200. तर आपण या ठिकाणी वजाबाकी करून पाहूया. 1,10,200 क्रेडिट बाजूची आहे. या ठिकाणी 91,200 डेबिट साईडची आहे. वजाबाकी जर केली आपण तर पाहूया या ठिकाणी किती येते 1 आणि 0. या ठिकाणी 19,000 रुपयाचा फरक आलेला आहे. तर आपण क्रेडिट बाजूची बेरीज मोठी आहे म्हणून डेबिट साईडला हा बॅलन्स लिहिणार आहोत 19,000 रुपये. डेबिट साईडला लिहूया 19,000 रुपये कारण डेबिट साईड छोटी होती म्हणून त्या बाजूला लिहितो आणि मोठी बेरीज बॉक्समध्ये दोन्ही साईडला लिहितो. मोठी बेरीज आपण केली होती 1,10,200 1,10,200. इथं लिहूया टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 19,000 रुपये आलेले आहेत. तर हा प्रॉफिट आपल्याला खाली प्रॉफिट अँड लॉसला फॉरवर्ड करायचा आहे. तिथं लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. वरती कॅरी डाऊन लिहिलं तर खाली ब्रॉड डाऊन लिहूया 19,000 रुपये. या ठिकाणी पण सेम प्रोसेस असते बेरीज वजाबाकीची. ह्या बाजूची बेरीज करायची, ह्या सर्व बाजूची बेरीज करायची, वजाबाकी करायची. आता बेरीज सोपी आपण तोंडी करू शकतो. 19 आणि 2 21. या ठिकाणी आपण लिहून ठेवूया प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटची बेरीज आहे 21,000 रुपये.
डेबिटचे पाहू 3000, 3 आणि 2 5000, 5 आणि 1 6000, 6 आणि 3 9000, 9 आणि 4 13000. आता हे 13000 हजाराची बेरीज झाली. आता 700, 500, 1200, 1200, 1300, 1400, 1400 आणि ते आलेले आत्ताचे. याची बेरीज करूया. पहिली आली ती 3 आणि 2 5. बेरीज अशी गेली आपण 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि हे आलेले हे जे आले होते 1300, 1400, 1300 आणि 13000 आणि 1400 म्हणजे 14400 ह्या बाजूची बेरीज येते. तर आपण या ठिकाणी वजा करूया 14400 डेबिट साईडचे. तर पाहूया आपण 10 मधून 4 गेले 6, 1 गेलं 0, 6600चा फरक येतोय, डिफरन्स येतोय. तर हा आपल्याला डेबिट बाजूला यावं लागेल कारण डेबिटची बेरीज लहान आहे. मग डेबिट साईडला प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहिला तर तो प्रॉफिट असेल. मग आपण ह्या बाजूला लिहित आहे 6600 रुपये. तर याची वाटणी आपल्याला इथं म्हणायचं आहे टू नेट प्रॉफिट. आता 2 पार्टनर आहेत, एक आहे सत्रे, दुसरा आहे अत्रे, दोन्हींचा रेशो इक्वल आहे. म्हणजे आता याची वाटणी इक्वल होईल. इनर कॉलमला 6च्या निम्मे 3000, 600च्या निम्मे 300 म्हणजे 3300, 3300 असा नफा वाट्याला आला. आणि ह्या ठिकाणी टॅली करून टाकूया दोन्ही बाजूला बेरीज मोठी मांडायची. आत्ता आपण जी बेरीज केली होती क्रेडिटला 21000 ती दोन्हीकडे लिहायची आहे. 21000 रुपये या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. दोन्ही साईडला 21 लिहिले. आता हा जो बॅलन्स आहे 3300 हा कॅपिटल अकाउंटला लिहायचा. तर या ठिकाणी लिहूया आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात नेहमी. नेट प्रॉफिट हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहितात. टू नेट प्रॉफिट बाय नेट प्रॉफिट म्हणूया 3300 रुपये, 3300 रुपये. आणि मग आता कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स काढायचा. जसं आपण 11वीला लेजर शिकलेलो आहोत त्याच पद्धतीने हे लेजरच आहे. याचा बॅलन्स काढूया. या ठिकाणी 2 कॉलम आहे तर 2 वेळा ती पद्धत करावी लागेल. अगोदर आपण सप्रेची करूया. सप्रेची 35 आणि 3 38300 बेरीज येते 38300. आणि डेबिटची 3000 आहे. 38मधून 3 गेले 35300 रुपये सप्रेचा बॅलन्स आला. बॅलन्स कॅरीड डाऊन आला 35300. तशीच आत्रेची करूया. 35 आणि 3 38300. या ठिकाणी 38300मधून 2 गेले 36300 रुपये बॅलन्स येईल याचा. तर या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठ्या बेरजा म्हणजे त्याच 38300 आणि 38300. तर हा सगळ्यात शेवटचा ॲटम झालेला आहे. हा जो बॅलन्स आहे हा म्हणजे बॅलन्स शीटचं नवीन कॅपिटल. तर बॅलन्स शीटला आपण कॅपिटल लिहूया 35300 आणि 36300. या ठिकाणी आपण ह्या दोन्ही इनर साईडला लिहून बाहेर बेरीज करून लिहित नाहीत. याचं एकमेव कारण असं आहे की बोर्डाचे पेपर तपासत असताना मला अनुभव आला की सर्व बरोबर आलं. या ठिकाणी दोन्हींची बेरीज चुकीची लिहिली गेली बाहेर म्हणून या ठिकाणचं मार्क गेला. म्हणून ती आउट ऑफपासून वंचित झालेले आहेत एवढ्या किरकोळ चुकीसाठी. म्हणून आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहित आहोत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॅपिटल अकाउंटपर्यंत आलो. आता फक्त बॅलन्स शीटची बेरीज करायची आहे. तर ती बेरीज मी या ठिकाणी लगेच लिहितो आहे. तुम्ही ती बेरीज करून बघायची आहे दोन्ही बाजूची. ती बेरीज आहे 1,00,000. या ठिकाणी बेरीज 1,13,900, 1,13,900 अशी बेरीज येत आहे. दोन्ही बाजूला आपण असेटला, लायबिलिटीला आणि असेट साईडला लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आज 7वा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 8वा प्रॉब्लेम पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम अतिशय छान प्रकारे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आपण तो व्यवस्थित समजून घ्या. वहीमध्ये सोडवा. आधी व्हिडिओ पहा, आधी प्रॉब्लेम लिहा, मग व्हिडिओ पहा आणि मग वहीमध्ये तो सोडवण्याचा प्रयत्न करा. जर काही अडचण असेल तर तसं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि यशस्वीपणे जर तुमचा प्रॉब्लेम हा व्हिडिओ पाहून जर टॅली झाला तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा की प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झालेला आहे, समजलेला आहे. आपल्या कमेंट्स द्या म्हणजे मला नक्की कळतं की तुम्हाला समजेल की नाही, यामध्ये अजून काही बदल करायचे का ते कळेल आणि त्या पद्धतीने पुढे बदल घडवून आणले जातील. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ आपल्या सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, सर्व ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे 12वीचा अभ्यास होईल. आणि चॅनल सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सबस्क्राईब केल्याशिवाय येत नसते. सबस्क्राईब केल्यानंतर 8वा प्रॉब्लेम आलेला तुम्हाला
मोबाईलवरती नोटिफिकेशन दिसेल. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, तरच आपल्याला नोटिफिकेशन येईल. या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे. धन्यवाद.